परवा पत्रकार विलास बडे यांचा एक व्हिडिओ पाहिला. खरं तर व्हिडिओ पाहिल्यानंतर मनामध्ये काळजात चर्र झालं. ज्या वेळेला एक शेतकरी त्यांना फोन करतोय आणि सांगतोय की साहेब एक बातमी टीव्हीवरती दाखवा आणि सांगा की या शेतकऱ्याच्या रानामध्ये गांजा सापडलाय आणि गांजा सापडलाय, ही बातमी जर टीव्हीवरती आली तर कलेक्टर, पोलीस, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, आमदार, खासदार सगळेच्या सगळे तिथं हजर होतील आणि एकदा का तिथं आले की त्यांना ही पाण्याची परिस्थिती पाहू द्या. अजून कोणी आलेलं नाही. काय परिस्थिती आली आहे बघा ना. जो माणूस दिवस रात्र कष्ट करून या जगाला सुखी ठेवायचा प्रयत्न करतोय तो आपला शेतकरी आज धाय मोकलून रडतोय, मात्र कोणाचंच लक्ष जात नाही. मला खरंच समजत नाहीये, मनोरुग्ण झालात का तुम्ही? आज परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कुठंही जा, या प्रत्येक भागात जा, आज अक्षरशः पावसानं थैमान घातलेलं आहे. सोयाबीन अक्षरशः पाण्यात वाहून गेलं, ज्वारी बाजरी तणगून गेली, कांदा पाण्यावर तरंगत राहिला, ऊस मोडून पडलाय. लक्ष कोणाचंच जाईना. पीक पाणी किती वाहून गेलं हे बघण्यासाठी आणि पंचनामा करण्यासाठी काही सरकारी अधिकारी येत आहेत आणि बघितल्यानंतर एकरी 3,500 रुपये देत आहेत. अरे लाज वाटली पाहिजे. एकरी 3,500 रुपये. अहो, एक सोयाबीनची पिशवी, एक मक्याची पिशवी, एक बाजरीची ज्वारीची पिशवी, एक गव्हाची पिशवी साधारण 35च्या वरतीच आहे. अरे त्याला मशागत करायला युरिया, खत, पाणी, वीज, काय कशा गोष्टी आहेत. नांगरणी, कुळवणी, पेरणी या गोष्टी सगळ्या पकडल्या तर 50,000च्या वरती गेला असेल. आणि 3,500 रुपये मध्ये काय करायचं? अरे त्यांनी फाशी जरी घेतली ना तर त्याला जाळण्यासाठी जी लाकडं लागणार आहेत ना ती सुद्धा 35च्या वरच जातील. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्ही फक्त 3500 रुपये देतायत. आज शेतकऱ्याचा सगळा घरदार संसारात सकट सगळं रस्त्यावर आलंय, अजून सुद्धा तुम्हाला किव येत नाही. निसर्ग राजा तर कोपूनच बसलाय आणि तुम्ही लपून बसलात. अहो, तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवावरती फॉर्च्युनर घेणार, मोठमोठ्या गाड्या घेणार आणि ती गाडी चांगली राहावी म्हणून इन्शुरन्स काढणार. शेतकऱ्याचा इन्शुरन्स कुठं आहे? अहो, त्यानं मेला तर त्याच्याकडे साधं डोंकू सुद्धा कोणी बघत नाही. अहो, एखादा आमदाराचा पोरगा कुठं गेला तर त्याची बातमी सगळीकडे पसरते, पण शेतकऱ्याचं काय झालेलं कोणी दाखवत नाही. कोण दाखवतंय? अहो, ज्या तत्परतेनं शेतकऱ्याच्या रानात गांजा सापडल्यानंतर तुम्ही येता का नाही? आता कोण काय येत नाही. अहो, 1-2 सोडले तर बाकीचे काय मेले? जरा या पाण्यात उतरा. अहो, शेतकऱ्यानं करायचं काय? आता या पुराच्या पाण्यामुळं काळी माती वाहून गेलेली आहे. आता उरलाय फक्त दगड. त्या दगडावरती विचार करा. आता शेतकऱ्यांना शेती कशी करायची, पीक उगवायचं कसं आणि जगायचं कसं. घराच्या भिंती पडून गेलेल्या आहेत, वाशे सगळे ढासळलेले आहेत, पत्रे कधीच उडून गेलेले आहेत, जनावरं मरून वाहून गेलेली आहेत. त्यानं उपजीविकेचं साधन असलेलं सगळं काय नेस्तनाबूत झालेलं आहे. या शेतकऱ्यानं जायचं कुठं? सरकार प्रत्येक जण हंबरडा फोडून तुम्हाला विचारतय. तुम्ही मायबाप सरकार आहात. आता शेतकऱ्यानं करायचं काय? कारण हे जर वस्तुस्थिती अशी चालत राहिली तर एक दिवस 1 किलो गहू 1,000 रुपयानं घेतलेला असेल. जर शेतकऱ्याचं दुःख समजूनच घेतलं नाही तर पोट तिडकीनं बोलतोय, कारण का आज आमची सुद्धा परिस्थिती तीच आहे. अहो, एक दिवस फक्त कांदा 5 रुपयांनी महागला तरी सुद्धा मीडिया समोर येऊन छाती बडवून घेऊन धाय मोकलून रडता तुम्ही. आज त्याच शेतकऱ्याचा कांदा पुराच्या पाण्यात वाहून चाललाय, कोणाला काहीच वाटत नाही. ज्या वेळेला दुधाचा भाव वाढला जातो म्हणून तुम्ही आंदोलन करता आणि ज्यावेळेस शेतकरी दूध रस्त्यावर ओततो त्यावेळी तुम्हाला कोणालाच ते दिसत नाही. ज्या वेळेला टोमॅटोचा भाव वाढला जातो त्यावेळेला टोमॅटो खाणं बंद करता, टोमॅटो विकत घेणं बंद करता, त्याच्या विरोधात आंदोलन करता. पण शेतकऱ्यानं टोमॅटोला भाव मिळाला नाही म्हणून ज्या वेळेला टोमॅटो रस्त्यावरती फेकून देतो त्यावेळेला तुम्ही कोणीच बोलत नाही. कारण त्यासाठी शेतकरी कुटुंबात जन्म घ्यावा लागतो. एसीत बसून तुम्हाला शेतकऱ्यांची अवस्था नाही कळणार, कदाचित नाही कळणार. शेतकरी होणं फार सोपं आहे, पण शेतकरी म्हणून जगणं फार कठीण आहे. सरकार, कठीण.